पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। राज्यामध्ये निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलाय। अशातच पंकजा मुंडेंनी लोकसभेबाबत मोठं विधान केलं। लोकसभा लढवण्यात मला रस नव्हता, मात्र नरेंद्र मोदींचा मान ठेवण्यासाठी लढले। फक्त लढले नाही तर वाघासारखे लढले, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी हे मोठं विधान केलंय। माझ्या नेत्यांनी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी माझं तिकीटच जाहीर केलं लोकसभेचं। मला असं वाटलं लोकसभेत काही मला रस नव्हता। पाशाबाई तुम्हाला किती पाठवायचं असेल मला दिल्लीत, मला जायचं नव्हतं एवढ्या लवकर। मला वाटलं अरे बापरे आपल्या लोकसभा, पण आता प्रधानमंत्र्यांचा मान ठेवायचा म्हणून लढले। कशी लढले? वाघासारखी। आता वाघिणीचा वाघच झालं का? चांगली लढले का? एवढी लढले। मला आता सगळे कानामध्ये सांगत होते की ताई तुमच्या आम्हाला निवडणुकीचा करता काढायचा आहे, आम्हाला भरपूर मताने विजय मिळवायचा आहे।